राष्ट्रवादी अजित पवार गट के नेता उमेश पाटिल ने विधायक रोहित पवार पर जोरदार हमला बोला है। उन्होंने कहा कि रोहित पवार को अपने स्वभाव में बदलाव करने की ज़रूरत है, क्योंकि बारामती की जनता उनका असली स्वभाव अच्छी तरह जानती है। उमेश पाटिल ने कहा कि पार्थ पवार और रोहित पवार में बड़ा फर्क है। कार्यकर्ता सीधे पार्थ पवार से संपर्क कर सकते हैं, लेकिन रोहित पवार तक पहुंचना आसान नहीं। लहान्या भावाचा मोठ्या भावाला दिलेला जो सल्ला आहे, हा सल्ला जो आहे तो आम्ही पार्थदादा पवार यांच्यापर्यंत पोहोचवू। परंतु आम्ही त्या ठिकाणी पार्थदादा पवार यांच्याबरोबर काम करतो, कुणी हलक्या कानाचे नाहीत। आणि स्वभावाच्या संदर्भाने जर बोलायचं झालं तर रोहित पवारांचा स्वभाव नेमका कसा आहे हे सगळ्या बारामतीकरांना आणि त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना माहित आहे। त्यांना कार्यकर्ता जवळ आलेला सुद्धा चालत नाही। 100-150 पीए आहेत, त्यांच्यातून फिल्टर झाल्यानंतर कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत पोहोचतो। तसं पार्थ पवारांच्या बाबतीत नाही। कुठलाही कार्यकर्ता थेट पार्थ पवारांच्या जवळ जाऊ शकतो, कुठलाही कार्यकर्ता थेट पार्थ पवारांना फोन लावू शकतो। तसं रोहित पवारांना थेट फोन लावता येत नाही। त्यांना जर थेट फोन कुणी लावला तर त्याला शिव्या पडतात। पहिला फोन पीएला लावायचा। त्यामुळे स्वभाव बदलण्याची आवश्यकता, कार्यपद्धती बदलण्याची आवश्यकता ही रोहित पवारांना आहे। उन्होंने तंज कसते हुए कहा कि अगर हम हीरोगिरी कर रहे हैं तो रोहित पवार महाराष्ट्र के विलन बनने से बचे। उमेश पाटील हिरोगिरी करायला गेलेले आहेत असं त्यांचं मत असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे व्हिलन होण्याचा प्रयत्न करू नका। लोकांना तुमच्या सातत्यानं एकच गोष्ट बोलण्याचा किळस यायला लागलेला आहे आणि त्यामुळं आम्ही आमच्या पक्षाची, आमच्या नेत्याची भूमिका त्या ठिकाणी मांडतो आहोत। तुमचं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं पितळ उघडं पाडायला एक साधा कार्यकर्ता सक्षम आहे आणि त्याच्यामुळं त्या अस्वस्थतेतून ते म्हणतात की ते हिरोगिरी करायची आवश्यकता नसती। जे सत्य आहे ते सत्य आहे। कर्ज माफी के मुद्दे पर भी उमेश पाटिल ने बड़ा बयान दिया। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 30 जून तक किसानों की कर्ज माफी का आश्वासन दिया है, जो स्वागत योग्य फैसला है। नाही, निश्चितपणे शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निमित्तानं दिलासा मिळण्याची आवश्यकता आहे। उन्हाचा तडाखा आपण सगळेजण पाहतो आहोत। शेतकरी सातत्यानं अडचणीत येत आहे। अतिवृष्टीमुळे मागच्या वेळेला अडचणीमध्ये आला, आता त्या ठिकाणी मध्यंतरी अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर यापूर्वी निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन दिलं गेलं होतं कर्जमाफीच्या संदर्भानं, त्या आश्वासनाची पूर्ती करण्याच्या उद्देशानेच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा केली। शेवटी कर्जमाफीचे काही निकष असतात आणि नियम असतात, त्या पद्धतीनं ती सगळे आकडेवारी घेण्याचं काम चालू आहे। वेगवेगळ्या बँकांमधून ती आकडेवारी उपलब्ध करून घेण्याचं काम चालू आहे आणि अतिशय व्यवस्थितरित्या तो शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे, बँकांचा फायदा होता कामा नये, ही काळजी घेत त्या ठिकाणी कर्जमाफीची प्रोसिजर जी आहे ती राबवली जाणार आहे आणि लवकरच ते होईल, आता मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी दोघांनी सांगितलं। वहीं शिवसेना नेता संजय शिरसाट को भी निशाने पर लेते हुए उन्होंने कहा कि पहले अपनी पार्टी की चिंता करें। अहो, तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा। एक आनंद परांजपे तुमच्या पक्षात आले की हुरळून जाऊ नका। तुमच्या ठाणे जिल्ह्यातले किती नेते आमच्या संपर्कात आहेत हे तुम्हाला नेमका आता प्रवेश झाल्यावर तुम्हाला समजेल। त्यामुळं आता सत्तेत आहात आणि म्हणून त्याच्यामुळं तुम्हाला माईक समोर आला की काही बोललं तरी चालतंय असं म्हणून काही बोलून चालत नसतं। आमचा पक्ष व्यवस्थित आहे, एकसंध आहे। सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वजण एकत्रितरित्या काम करतील आणि निश्चितपणे भविष्यामध्ये या पक्षाचे स्थान त्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वरच्या पातळीवर असेल याची खात्री त्यांनी बाळगावी।